सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। श्री क्षेत्र माहूर ओबीसी समाजाच्या सर्व घटकांनी सुनील बेहरे आणि अनिल वाघमारे यांच्या नेतृत्वात एकत्र येऊन 4 सप्टेंबर रोजी तहसीलदार अभिजित जगताप यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले। त्यात मराठा आरक्षण प्रकरणी राज्य शासनाने काढलेल्या GR मुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागेल अशी भावना व्यक्त करून त्या GRला कडाडून विरोध केलाय। यावेळी दिलेल्या घोषणांनी तहसील परिसर दणाणून गेला होता। ओबीसी समाजाच्या विविध संघटनेने एकत्र येऊन मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र शासनाने 1 सप्टेंबर रोजी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत मराठा समाजासाठी GR काढलाय। त्यामुळे मराठा समाजातील काही व्यक्तींना मराठा कुणबी समाजाशी जोडून ओबीसी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचं वास्तव कथन केलंय। या निर्णयामुळे ओबीसींच्या सुमारे 400हून अधिक जातींच्या हक्कावर गदा येणार असल्याचा आरोप सुद्धा केलाय। तसेच शासनाचा निर्णय हा घटनात्मक तरतुदींचं उल्लंघन करणारा असून मराठा समाजाचा समावेश झाल्यास आधीच मर्यादित संधी असलेल्या ओबीसी समाजावर अन्याय होणार असल्याची व्यथा त्यात मांडली आहे। याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला धाब्यावर बसवून केवळ राजकीय दबावाखाली हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप निवेदनातून केलाय। वादग्रस्त शासन निर्णय तात्काळ मागे घ्या, ओबीसी आरक्षणात अन्य हस्तक्षेप नको, ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व हक्क आणि आरक्षण संरक्षित राहावे यासाठी ठोस धोरण राबवा अशी अपेक्षा व्यक्त करून हा GR मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। निवेदनावर सुनील बेहरे, अनिल वाघमारे, पद्मा गिरे, किसन राठोड, सचिन बेहरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राजू दराडे, माहूर, नांदेड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.